नमस्कार, मी मोनिका स्मितू आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर इथे बघू शकता तुम्ही मॉर्निंग झालेली आहे आणि आज थोडी लवकर उठली। रोज नेहमी जे आहे ते 5:30चा माझा ठरलेला टायमिंग असते, 5:30 ते 6 तरी वाजतातच रिदूला सांभाळत पण आज शार्प 5ला वाजली, कारण अहो जे आहेत ते गावाला गेले, कारण आपल्या शेतामधला जो चणा आहे तो सोंगायचा होता। प्लस चण्याचं जे काही असते ना, पूर्ण बियाणं वगैरे काढायचं, पूर्ण जे प्रोसेस असते त्याच्यासाठी अहो जे आहे ते गावाला गेले, म्हणजेच आपल्या वर्धेला। तर ना इथून जवळ त्यांना 4 तास लागतात बाईकनी। न थांबता गेले किंवा 5-10 मिनटाचा जरी ब्रेक घेतला तरी पण त्यांना 4 तास हा जवळ लागतेच। तर बाईकनी गेले त्याच्यामुळे ना 5:30ला बिलकुल शार्प घर सोडलं। फक्त चहा घेऊन गेले, टिफिन वगैरे घेऊन जा म्हटलं पण नको बोलले। तर ना इथे बघू शकता तुम्ही की पूर्ण झाडतपर्यंत ना उजाडलं होतं। म्हणजे थोडंसं 5 ते 10 मिनटाचा ब्रेक घेतला, कारण रिदू थोडासा खडपडायला लागला होता। मग त्याला थोडंसं थोपाटून झोपवून दिलं आणि तो उठला नाही पाहिजे म्हणून ना थोडं हळूहळू मला कामं करावे लागते। तर तुम्ही खुर्ची जी उचलताना बघितली असेलच, की ती हळू उचलून इकडल्या बाजूला ठेवली झाडताना। आणि ना खूप छान वाटते असं सकाळी झाडू टाकलं आणि त्याच्यानंतर पाणी वगैरे रांगोळी वगैरे काढली ना, खूप छान असं प्रसन्न वातावरण वाटते। आणि थोडं लवकर जरी उठलं ना तरी पण मला वेळ जी आहे ती होते। स्मितूचा टिफिन जातपर्यंत मी काही रिलॅक्स होत नाही। तर ना इथे भाजी बनवत आहे, पत्ताकोबी आणि आलू। तर ना पत्ताकोबी थोडंसं एकच जे पीस असते ना ते होतं, म्हणजे पूर्ण याच्यातलं एक पाव जे असते ना ते त्याच्यातलं शिल्लक होतं। एक भाग जो म्हणतो ना आपण क्वार्टर, तो एक भाग बाकी होता। म्हटलं त्याच्यामध्ये थोडेसे आलू टाकते, टाकून पण ती भाजी जी आहे ती खूप कमी झाली असती। मग लगेचच वेळेवर काय केलं मी, जी तुरीची डाळ असते ना ती भिजत घातली आणि साध्या जसं कांदा टमाटर वगैरे टाकून, तिखट मीठ टाकून आपण जशी भाजी फोडणी देतो ना त्या पद्धतीने भाजी फोडणी दिली। इतकी मस्त लागली ना, मी पहिल्यांदाच ट्राय केली। नेहमी आलू पत्ताकोबी असं कॉम्बिनेशन करते किंवा मग डाळ आणि पत्ताकोबी असं कॉम्बिनेशन ठेवते, पण यावेळेस आलू पत्ताकोबी प्लस डाळ तीनही एक सोबत टाकलं, पण खूप छान अशी मस्त टेस्टला भाजी झाली। जर तुमच्याकडे असं पत्ताकोबीचं फूल थोडंसं शिल्लक असेल किंवा मग असं जर मिक्सअप करायचं असेल ना तर नक्की करून बघा, खूप छान टेस्टला भाजी लागते। तर इथे चला भाजी वगैरे झाली, स्वयंपाक आटोपला। हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मितू आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आता बघू शकता 12:15 झाले आहे, बरोबर 12:15 कामं फिनिश झाले। पण ना देव वगैरे सगळे स्वच्छ करायचे आहे, त्याच्यामुळे ते तसेच ठेवले। आता सायंकाळच्या वेळी करणार, कारण आता मला जायचं आहे स्मितूला आणायसाठी, ते पण पायी। तर आता इकडे रिदू वाट बघत बसलेला आहे ना रिदू। हां हाय कर नमस्कार कर, नमस्कार। चल आता निघते, आता पटकन स्कार्फ बांधून घेते, कॅप घेते मुलांच्या सोबत आणि परत निघते पटकन। तर ना मग अशी पायी गेली, म्हटलं तुमच्याशी व्लॉग थोडा शेअर करणार, पण शक्य झालं नाही ताईंनो, कारण रिदू एका हातामध्ये होता। काही वेळ पायी चालला तो, पण काही वेळ काही त्याला शक्य झालं नाही, बराच लांब आहे त्याच्या मानाने। मलाच थोडंसं थकवा आल्यासारखं होऊन जाते पायी जायचं म्हटलं तर ना त्याला घेऊन आली, परत दोघांना खाऊ पिऊ घातला, आता झोपले। आता 3:30 वाजले, थोडासा मोबाईल बघत बसले। आज काही व्हिडिओ वगैरे एडिट नव्हता करायचा, पण बघत बसले की कंटेंट वगैरे असतेच आपलं, काय शोधायचं काय नाही ते। आणि आता करते देवघराची क्लिनिंग। तर सकाळी करते म्हटलं पण राहूनच गेली, कारण याला आणायला जायचं होतं ना, त्याच्यासाठी पटापट आवरलं। आणि हे जे काही क्लिनिंग असते ना देवघराची, ती थोडी निवांतपणे करावं लागते। तर चला जास्त न बोलता पहिले क्लिनिंग करते, नाहीतर माझी क्लिनिंग व्हायच्या आधीच दोघंही उठून जाईल। दोघंही छान झोपलेले आहे आणि अर्ध्या तासाचं काम आहे। आपल्याला काहीतरी अडचणी असतातच महिलांच्या, आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी जर अशाच असल्या तर इथे बघू शकता तुम्ही किती जास्त प्रमाणात धूळ जो आहे ना तो वरती तयार झालेला आहे। कारण तिथे वापर नसली ना तर तसंच असते, कारण जिथे आपण हात फिरवतो तिथे नेहमी स्वच्छता तर होत असते। पण मग माझं महिन्याचं असं ठरलेलं असते की आपले 2-3 दिवस अडचणीचे संपले की देव स्वच्छ घासून घ्यायचं, कारण किचनमध्येच देवघर आहे आणि मग ते आपलं वापरण्यात येतेच। मग असं ठरवलेलं आहे की देवाची जर क्लिनिंग करायची असली तर ना मी महिन्यातून एकदा या पद्धतीने करते। आपल्या अडचणीचे दिवस संपले की मग पूर्णपणे छान असं
देवाला स्वच्छ करून घेते. कालच करायला घेतलं पण काही कारणास्तव ते राहूनच गेलं. मग म्हटलं चला आज तर करणेच करणे आहे, कारण आता 2 ते 3 दिवसात महाशिवरात्री पण आहे. मग त्या निमित्ताने तर घासावंच लागते. तर आताच मग घासून घेतले आणि बघू शकता खूपच घाण झाले होते यावेळेस देव, कारण मागच्याही महिन्यात घासण्यात नव्हते आले. मार्गशीर्ष होताना तेव्हा मात्र हप्त्याच्या हप्ता घासण्यात यायचे, पण कधी-कधी ना मुलांच्या गोंधळामध्ये ना राहून जाते किंवा मग आपणही थोडासा कंटाळा वगैरे केला कोणत्या कामाचा आणि हे जे काम आहे ना थोडेसे आपल्याला बसून करतो आपण, निवांत करतो आणि निवांताच्या चक्करमध्ये ना तो शब्द जो आहे ना निवांत, निवांतच राहून जाते. तर असं न करता मी आता ठरवूनच घेतलेलं आहे की आपल्या अडचणीचे दिवस संपले की लगेच स्वच्छ करूनच आपण ते देवामध्ये पूजा करायची, जेणेकरून त्या निमित्ताने का होईना आपले देव जे आहे ते महिन्यातून 1 वेळा तरी घासल्या जाईल. बाकी दिवा किंवा पाण्याचं जे आपण प्रसाद वगैरे ठेवतो ना, ते नेहमीच्या नेहमी होत असते आठवड्यातून एकदा. कारण ते सतत वापरतो. तेलाचा दिवा असते, पाण्याचं जे ग्लास असते किंवा मग ज्याच्यामध्ये आपण प्रसाद ठेवतो ती वाटी असते. ती जी वाटी आहे ना ती लवकर खराब होते आणि सतत सतत हात लागल्यामुळे ते वापर जे आहे पाणी वगैरे असते, तेल वगैरे असते, त्याच्यामुळे ते जास्त घाण असं दिसायला लागते. पण बाकी देव वगैरे छान आपण धुतले की पुसून ठेवतो, त्याच्यामुळे जास्त खराब होत नाही. तर इथे बघू शकता कुठलंही काही वापरलं नाही, साधा सिंपल पितांबरी पावडर मी यूज करत असते. कारण दही, लिंबू किंवा मग अजून काही आपण जे घरगुती उपाय करतो ना, त्या उपायामध्ये खरंच सांगते खूप असं हेक्टिक वाटते मला तरी. कारण आमच्या स्वतःच्या घरी म्हणजेच माझ्या माहेरी ना दूध दुभत्यांचं आहे, पण आमच्या घरी ह्याच गोष्टींनी स्वच्छ करते. कारण त्यांना ही टेक्निक माहीत आहे की त्यांनी जर घासायचं म्हटलं तर खूप वेळ लागते. म्हणून हे एक बेस्ट ऑप्शन आहे की पितांबरी किंवा मग तो भैया पावडर वगैरे येतो ना, त्यांनी छान असं स्वच्छ करायचं. लगेचच हाताला आपण लावलं की सलसल सलसल असं छान असं निघून जाते पूर्ण मळ जो काही त्याच्यावर असतो आणि लगेचच निघून जाते. एवढं काही राहत नाही. पण जे आपण दही वगैरे वापरून करतो ना, दही, मीठ, लिंबू ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहे. पण ज्याला जसं पटते तो तसं करते. तर इथे बघू शकता पायऱ्या ज्या आहे ना, त्या मी अशा काढणेवाल्या करून घेतल्या आहे. फिक्सवाल्या नाही आहे. पहिले देवघर जेव्हा बनवलं ना, तेव्हा साधा असा पाटा करून घेतला होता आम्ही. पण नंतर मग काही दिवसांनी असं लक्षात आलं, की नुसतं देव जरी असेच ठेवले, तरी पूर्ण देवघर जे आहे ते खाली-खाली दिसते. आताही सध्या खाली दिसते माझं देवघर, कारण भरपूरसे देव जे आहे ना, ते नाहीच आहे या देवघरामध्ये. कारण गावाकडे जे घर असते ना, तिथे सगळं आपले कुलदैवत किंवा मग जे काही चांदीचे वगैरे टाका वगैरे असते ना, त्या सगळ्या गावाकडल्या देवघरात असते. पण आपण आता नव्याने जेव्हा सुरुवात करतो आयुष्याला, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्या देवघरात होत असते. त्याच्यामुळे देवघर जे आहे ते खाली-खाली आहे. आता एक-एक वस्तू, एक-एक जे काही लागते ना, त्या गोष्टीचं आपलं जसं-जसं संसार हा पुढे जातो, तसं-तसं होतातच. तर आता देवघर जे आहे घरासारखंच पूर्ण परिपूर्ण होत चाललेलं आहे. एक-एक मी पण आणून त्याच्यामध्ये ठेवत आहे, त्याची पूजा करत आहे. तर इथे बघू शकता सगळं काही स्वच्छ करून घेतलं. म्हटलं चला जे काही हार वगैरे आहे ना, ते पण छान धुवून टाकते. पण ते काही धुतले नाही. लगेचच मग परत लावून घेतले. कारण रिधू पण त्याला घेऊन खेळायला लागला होता. आणि इथला पूर्ण धूळ जो आहे ना, तो पुसून घेतला. देवघरातला कपडा जरी बदलत नसला ना, तरी मी हे देवघराच्या वरचं नेहमी पुसत असते जेव्हा क्लिनिंग करते घरातली तेव्हा. पण आता थोडंसं ना राहून गेलं, तर खूप धूळ जमा झालेला आहे. एवढ्यातच रिधू पण उठला होता. त्यालाही घेतलं आणि मग त्याचा गोंधळ असतेच. मम्मी हे घ्यायचं, मम्मी ते घ्यायचं आणि तो पण आपला छान असा बोलत-बोलत माझेही कामं होते. पण एवढंच की थोडंसं ना टाईम टेकिंग जो आहे तो जास्त लागतो. जो वेळ आहे ना, तो जास्त होऊन जातो कोणत्याही गोष्टीला. तर तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये मागे बघतच आहात की त्याचं काम जे आहे ते चालूच आहे. इथे मी माझं करायला बसली आणि त्याचं चालूच आहे. म्हणून मग तसेच झटक-झुटक केले आणि परत मग त्या देवघराला गुंडाळून घेतले. अशा पद्धतीने छान अशी देवघराची मी क्लिनिंग केली, निवांत केली. कारण ना मग निवांत केलं की मला खूप छान समाधान वाटते गडबडीत करण्यापेक्षा. तर ना ही जी क्लिप आहे ही आहे आदल्या दिवशीच्या दुपारची. सगळ्यांनी मिळून छान असं दुपारच्या वेळेला टरबूज एन्जॉय केलं. तर ना जेव्हा जेव्हा सीझन चेंज होते तर सीझनेबल फळं जी खातो ना आपण, त्या फळांची काही मजाच वेगळी असते. तर कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.